आज बघा तुम्ही साधा बिस्किटचा पुडा जरी तुम्ही 5 रुपयाचा घेतला तर त्याच्यावरती जीएसटी लागायला लागलेली आहे। तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये आज सोयाबीन आहे। सोयाबीनच्या काही राशी झाल्या असतील, काहीचा ढिगारा ताडपत्रीने झाकून ठेवलेला असेल, पण त्या सोयाबीनला किती भाव आहे ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल। 10 वर्षापूर्वी आपल्या भागात सुद्धा एक पदयात्रा आली होती। बीजेपीचे नेते त्याचं नेतृत्व करत होते आणि त्यावेळेस सांगत होते 10 वर्षापूर्वी 6000चा भाव सोयाबीनला मिळाला पाहिजे। 10 वर्षानंतर आज भाव काय आहे? 4500च्या जवळपास सोयाबीन आलेलं आहे। म्हणजे माझ्या भागामध्ये, मी रेणापूर तालुक्यातली आहे, पिशवी काढायचा भाव 5000। तुमच्या भागात काय मला माहिती नाही। म्हणजे सोयाबीन काढायचा भाव 5000, खताचे पैसे वेगळे, बियाचे वेगळे, आणि माल जर तयार झाला, माल जर आडतीवर घालायचं म्हणलं, कारण मशीन मधनं काढायचा कट्ट्याचा भाव 130 रुपये, 150 रुपये, हा सगळा जर हिशोब केला तर तोट्याचा धंदा आज आपल्या घरामध्ये आलेला आहे। आणि म्हणून हे ज्यांनी घडवून आणलंय त्याला आपल्याला धडा शिकवायचा आहे। म्हणजे मतदानाला जाताना प्रत्येक माझ्या ताईनं, माईनं सगळ्यांनी विचार करायचा की माझ्या घरामध्ये जे पोरगा आहे त्या पोराच्या हाताला काम नाही, त्या माझ्या लेकराचं काय, हा विचार डोळ्यासमोर आणायचा।